Welcome students. In the previous video, we had learned the concept of the electromagnetic induction, and in this chapter, that is the towards green energy, we are going to learn the different ways of the production of the electrical energy by using the different sources of energy. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन ही संकल्पना पाहिली. आज आपण विद्युत ऊर्जा निर्मितीचे जे काही विविध प्रकार आहेत त्याच्यापैकी एक प्रकार पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जे आहेत मी पोस्ट केल्यानंतर सर्वात आधी पाहायला मिळतील. सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट वे ऑफ द प्रोडक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी. सो थर्मल एनर्जी बेस इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे औष्णिक ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. ठीक आहे. इन दिस द टर्बाइन इज रोटेटेड युझिंग द स्टीम म्हणजे याचा अर्थ असा आहे की या प्रकारे म्हणजे ज्यामध्ये औष्णिक ऊर्जेचा उपयोग करून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते त्यामध्ये काय करतात, स्टीम टर्बाइन वापरलं जातं आणि टर्बाइन जे आहे ते स्टीमचा उपयोग करून रोटेट केलं जातं. वॉटर इज हिटेड इन अ बॉयलर, पाणी जे आहे ते काय केलं जातं, बॉयलर मध्ये हीट केलं जातं युझिंग द थर्मल एनर्जी रिलीज ड्यू टू द बर्निंग ऑफ द कोल. ओके. आणि त्याच्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर कोळसा जो आहे हे जे काही इंधन आहे त्याच्या ज्वलनातून निर्माण होणारी जी काही थर्मल एनर्जी आहे, उष्णता ऊर्जा आहे, या उष्णता ऊर्जेचा उपयोग जे आहे ते पाणी बॉईल करण्यासाठी केला जातो आणि त्याच्यावरून काय केलं जाते, स्टीम जनरेट केलं जाते. सो द स्टीम ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज जनरेटेड. अतिशय उच्च तापमानाची आणि उच्च दाबाखालची स्टीम जी आहे ती याच्यामध्ये निर्माण केली जाते. द एनर्जी इन द स्टीम ड्राइव्स द टर्बाइन आणि स्टीम मध्ये असणारी जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती काय करते, टर्बाइन रोटेट करण्याचं काम करते. दस द जनरेटेड कनेक्टेड टू द टर्बाइन रोटेट्स अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. आता हे जे काही स्टीम टर्बाइन असतं त्या स्टीम टर्बाइनला जनरेटर जे आहे ते कनेक्ट केलेलं असतं. त्यामुळं स्टीम टर्बाइन रोटेट झालं की जनरेटर रोटेट होतं आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती निर्माण होते. The steam is converted back into the water and the water is recirculated to the boiler. आता एकदा का स्टीम टर्बाइन रोटेट केलं की त्या स्टीमचं काय केलं जातं, कंडेन्सेशन केलं जातं. द स्टीम इज कन्वर्टेड बॅक इन टू द वॉटर अँड इट इज रिसर्क्युलेटेड. याचा अर्थ काय, त्याचा पुन्हा उपयोग केला जातो. तर त्या स्टीमचं रूपांतर पाण्यामध्ये केलं जातं आणि ती काय केलं जाते, नंतर बॉयलर जे आहे त्याला सप्लाय केलं जाते. ठीक आहे. तर बघूया आपण याच्यामध्ये औष्णिक ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. यामध्ये वाफेवरती चालणारं टर्बाइन वापरलं जातं. ठीक आहे. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग हा बॉयलर मध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. म्हणजे इंधन म्हणून कोळसा वापरतात, त्याचं ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी जी काही उष्णता आहे त्या उष्णतेचा उपयोग हा बॉयलर मध्ये पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करण्यासाठी केला जातो. म्हणजे बॉयलरचं काम असतं पाण्यापासून वाफेची निर्मिती करणे. आता या पाण्याचं रूपांतर हे उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेमध्ये होतं. जी वाफ तयार केली जाते ती कशी असते, जास्त उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची. या वाफेच्या शक्तीने टर्बाइन फिरते. आता ही वाफ काय केली जाते, टर्बाइन वरती टाकली जाते, त्यामुळे वाफेवरती चालणारं टर्बाइन जे आहे ते फिरतं. आता हे टर्बाइन जे आहे ते जनित्राला जोडलेलं असतं, त्यामुळे टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून काय होते, विद्युत ऊर्जा निर्मिती होते आणि याच वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवलं जातं. मी आताच सांगितल्याप्रमाणे याच्यावरती वाफ, टर्बाइन वरती वाफ टाकल्यानंतर ती वाफ जी आहे ती काय केलं जाते, पुन्हा त्याचं रूपांतर पाण्यामध्ये केलं जातं आणि ते जे पाणी आहे ते पुन्हा बॉयलरला पुरवलं जातं. तर ही जी आकृती आहे या आकृतीला औष्णिक ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राची प्रवाह आकृती असं म्हणतात. याच्यावरती परीक्षेमध्ये 1 किंवा 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो की याची प्रवाह आकृती काढा. तर काय काय आहे याच्यामध्ये, इंधन कोळसा, त्याच्यानंतर आहे पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर, वाफेवरती चालणारं टर्बाइन आणि त्याच्यानंतर आहे जनित्र आणि विद्युत ऊर्जा. ठीक आहे. तर फ्लो चार्ट showing the generation of electric energy using the thermal energy. So semi students, you have to remember this flow chart. Okay, fuel, coal, boiler for the conversion of water to steam, steam turbine, generator and the electrical energy. So let us see this video to understand how the thermal power station works. Energy.
So mechanical energy is required to rotate the turbine. So for rotation we require mechanical energy. So steam can be used as a mechanical energy if we convert the steam into high pressure steam. So that high pressure steam can be used to rotate the turbine. But how to generate the steam then? So to generate the steam, we know we have to raise the temperature of water, आता and then स्टीम water कशी will get जनरेट केली boiled, and जाते, finally वॉटर we will be पासून जनरेट having the केली जाते, steam. परंतु त्याच्यासाठी Now काय to आहे, raise the हीटची temperature of आवश्यकता water आहे. we require heat. ओके, Now how म्हणजे that heat can be बॉईल करावं produced? So लागेल the heat पाणी, can be तरच काय होईल, produced by त्याचं using रूपांतर the स्टीम coal मध्ये होईल. combustion. So burning मग of coal takes पाण्याला place. उष्णता कुठून So after मिळेल, burning of तर coal we कोल जो get आहे त्याचं heat, काय केलं and that जातं, ज्वलन heat केलं then जातं, आणि converts त्याच्यातून water निर्माण into होणारी जी काही steam. उष्णता आहे ती So पाण्याला what सप्लाय exactly केली happened जाते in the आणि thermal power बॉईल plant? So we will केल्यानंतर take काय a तयार look होतं, at the त्याच्यापासून स्टीम schematic तयार block होतं. diagram. ठीक Here आहे. we can आता या ठिकाणी ही जी ब्लॉक डायग्राम आहे ती काय आहे, थर्मल पॉवर प्लांट जो असतो त्याची ब्लॉक डायग्राम आहे, याला आराखडा असं म्हणतात आपण त्याचा. आता या ठिकाणी काय काय आहे ते मी समजून सांगतो, पहा नीट लक्ष द्या. हा जो काय आहे तो बॉयलर आहे. तर या बॉयलर मध्ये काय केलं जातं, फ्युएल कोल जो आहे म्हणजे कोळसा जे आहे त्याचं ज्वलन केलं जातं. ठीक आहे. आणि त्याचं ज्वलन केल्यानंतर काय होतं, उष्णता जी निर्माण होते, तर त्याचा उपयोग काय करतो, या ठिकाणी बॉयलर फीड पंप आहे, म्हणजे हा काय करतो, पाणी सप्लाय काम करतो बॉयलरला. उष्णतेचा उपयोग करून पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये केलं जातं. ही जी वाफ आहे ती काय केली जाते, स्टीम टर्बाईन वरती टाकली जाते. त्यामुळे स्टीम टर्बाईन जे आहे ते रोटेट होतं. Okay, as soon as the steam turbine starts rotating, it will also start rotating the alternator, that is the electric generator, and which in turn will produce the electric energy. आणि ज्याच्यामुळे काय होईल, जे काय आहे विद्युत ऊर्जा निर्मिती होते. आता या ठिकाणी ऍश आणि हँडलिंग प्लांट म्हटले तर इंधनाचं ज्वलन केल्यानंतर जो काही ऍश वगैरे बाहेर पडते तर ते हँडल केले जाते. आणि त्याचबरोबर त्याच्यातून पडणारा जो काही गॅसेस आहेत, ओके, कोळशाचं ज्वलन झाल्यानंतर पडणारे जे काही गॅसेस आहेत बाहेर पडणारे किंवा उत्सर्जित होणारे, ते या टॉवरद्वारे, ज्याला चिमणी असं म्हणतात, त्याच्या मार्फत काय केलं जातात, बाहेर टाकलं जातात. आणि आपण आताच पाहिलं की ज्यावेळेस आपण स्टीम जी आहे ती काय करतो, टर्बाईन वरती टाकतो, आणि एकदा काय त्या स्टीमने टर्बाईन रोटेट केलं की ती स्टीम जी आहे ती काय केली जाते, कंडेन्सरकडे आणली जाते, संगणन यंत्राकडे आणली जाते. या संगणन यंत्राला कुलिंग टॉवरद्वारे सतत थंड पाण्याचा पुरवठा केलेला असतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, ही वाफ जी आहे कंडेन्सर मध्ये आल्यानंतर थंड होते, म्हणजे त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, आणि पुन्हा हा पंप जो आहे ते पाणी काय करतो, बॉयलरला फीड करण्याचं काम करतो. सो इन दिस वे द see थर्मल the पॉवर प्लांट simple वर्क्स. or easy way or schematic block diagram of thermal power plant or steam power plant. So there are different units in the thermal power plant. So we will discuss every unit one by one. So first of all, we are having coal storage. So we know that we have to store the coal. Okay. So coal is transported from the coal mines through rail or road, and then it gets stored in the coal storage plant. Then from that coal storage plant, the coal is transferred to the coal handling plant. Now in the coal handling plant, what happens? The coal is getting converted into pulverized coal. So it crushed into small powder so that the rate of combustion can कोळसा जे increase. आहे त्याचं बारीक And then that भागामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं, pulverized coal क्रश or केली the जाते, coal powder आणि is sent to boiler. जी The स्टीम boiler केली is very टाकली जाते, स्टीम important काय केली unit जाते, of टर्बाईन thermal मध्ये टाकली power जाते. plant. टर्बाईन रोटेट झालं So in की the boiler, the coal combustion मॅग्नेट रोटेट takes होतं, place, आणि the heat gets म्हणजेच generated, and जनरेटर then रोटेट that होतं, heat आणि is used इलेक्ट्रिसिटी जी to आहे ती काय होते raise the याच्यामध्ये temperature of water, and then water get जनरेट होते. converted into steam. So boiler is the heart of thermal power plant. It's very, सो very important unit थर्मल in पॉवर case प्लांट of जे thermal आहे power plant. त्याचा हार्ट So जे in आहे त्याला boiler, we बॉयलरला know म्हणतात, कारण what will be मेन the काम जे inputs आहे for ते this स्टीम boiler. जनरेट So करण्याचं तो for कोण the करत असतो, boiler, बॉयलर करत असतो. ठीक आहे. आता हे आपण समजून घेऊयात, आपण वर्किंग त्याचं बघितलं. आता ते जी माहिती आहे ते आपण डिटेल मध्ये बघूया. सिन्स थर्मल एनर्जी इज यूज हिअर टू जनरेट द इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा उपयोग या औष्णिक ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. सच पॉवर प्लांट्स आर कॉल्ड ॲज अ थर्मल पॉवर प्लांट. तर अशा प्रकारच्या विद्युत ऊर्जा निर्मिती करणाऱ्या केंद्राला काय म्हणतात, औष्णिक ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र. व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ थर्मल पॉवर प्लांट? बिकॉज thermal energy is used to generate the electrical energy, and that is why it is called as a thermal power plant. Okay. In the thermal power plants, the chemical energy in the coal is converted into the electrical energy through the several steps which are shown in this diagram. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय केलं जातं, कोळसा जो आहे तर त्याच्यामध्ये जी काही असणारी ऊर्जा आहे, ओके, केमिकल एनर्जी आहे, रासायनिक ऊर्जा आहे, तर त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विविध प्रकारामध्ये करून त्याच्यानंतर शेवटी त्याचं रूपांतर जे आहे ते कशामध्ये करत असतात, इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे.
तर त्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. सो द केमिकल एनर्जी इन द कोल इज फर्स्ट कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी. सो थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी इन द स्टीम, म्हणजे वाफेमध्ये असणारी गतिज ऊर्जा. and the kinetic energy in the steam is converted into the kinetic energy in the turbine, and finally this kinetic energy in the turbine is converted into the electrical energy. So this is the energy transformation in the thermal power plants. So in the exam the question might be asked how the energy transformation occur in the thermal power plant. So you have to draw this block diagram or you have to write this answer. Okay, म्हणजे विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा या ठिकाणी वापर होत असल्यामुळे अशा विद्युत निर्मिती केंद्राला काय म्हणतात? औष्णिक विद्युत केंद्र असेही म्हणतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळशातील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेमध्ये होतं आणि टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा रूपांतर जे आहे ते या आकृतीमध्ये खाली दाखवलेलं आहे. कोळशातील रासायनिक ऊर्जा त्याचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये म्हणजेच उष्णता ऊर्जेमध्ये, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर वाफेतल्या गतिज ऊर्जेमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर टर्बाईन मधल्या गतिज ऊर्जेमध्ये आणि शेवटी टर्बाईन मधल्या गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये या प्रकारे जे आहे ते काय केलं जातं. सो ठीक आहे, आता पहा या ठिकाणी ही जे आहे इट इज कॉल्ड एज अ स्कीमॅटिक्स ऑफ द थर्मल पॉवर प्लांट. म्हणजे हा औष्णिक ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मितीचा जो आहे तो काय आहे, आराखडा आहे. तर या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं तर तुम्हाला हीच डायग्राम त्याच्यामध्ये काढायची आहे. तर आता ही डायग्राम जी आहे ते आपण समजून घेऊयात. या ठिकाणी हा जो आहे तो बॉयलर आहे. ठीक आहे, तर या बॉयलर मध्ये काय सप्लाय केलं जातं? फ्युएल आणि एअर सप्लाय केलं जाते. फ्युएल जे आहे त्याचं ज्वलन केलं जातं, म्हणजे कोळशाचं ज्वलन केलं जातं बॉयलर मध्ये. ठीक आहे, हा जो पंप आहे तो काय करतो? वॉटर सप्लाय करतो या ठिकाणी आणि मग त्या वॉटरचं रूपांतर स्टीम मध्ये केलं जातं. ती स्टीम जी आहे ती या स्टीम टर्बाईन वरती टाकली जाते. म्हणजे हा ब्लॉक जो दिसतो तुम्हाला हा स्टीम टर्बाईन आहे. स्टीम टर्बाईन रोटेट जे आहे ते रोटेट होतं आणि ते जे आहे ते जनरेटर जे आहे त्याला कनेक्ट केलेलं असतं. स्टीम टर्बाईन रोटेट झालं की इलेक्ट्रिक जनरेटर रोटेट होतं आणि काय होते? इलेक्ट्रिसिटी जी आहे ती त्याच्यामध्ये क्रिएट होत असते. आता या ठिकाणी स्टीम टर्बाईन वरती वाफ टाकल्यानंतर ती जी वाफ आहे आता त्याचं तापमान जे आहे ते काय होतं? कमी होतं. त्याचं प्रेशर पण कमी होतं वाफेचं. मग ती काय केलं ते कंडेन्सर जो दिसतोय हा खाली ब्लॉक याच्यामध्ये आणली जाते. या कंडेन्सरला हा जो काही टॉवर आहे कुलिंग टॉवर म्हणतात याला, या कुलिंग टॉवरद्वारे याला सतत काय केलं जातं? वॉटर पंपद्वारे थंड पाण्याचा सप्लाय केलेला असतो. ओके, इट वर्क ॲज अ कंडेन्सर अँड फॉर द कंडेन्सर द वॉटर इज सप्लाइड फ्रॉम दिस कुलिंग टॉवर. सो जी स्टीम आहे त्याचं रूपांतर अगेन पाण्यामध्ये केलं जातं आणि ते पाणी पुन्हा या पंपकडे येतं आणि पुन्हा ते काय होतं याच्यामध्ये सप्लाय केलं जातं. आता ज्यावेळेस इंधनाचं ज्वलन या ठिकाणी बॉयलर मध्ये होतं तर त्यावेळेस त्याच्यामधून जे काही बाहेर पडणारे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. ओके, सो दीज गॅसेस आर रिलीज थ्रू धिस स्टॅक. म्हणजे या चिमणीद्वारे काय केलं जातात? वायू जे आहेत, गॅसेस जे आहेत किंवा इंधनाचे सूक्ष्म कण आहेत ते काय होतात? बाहेर जे आहेत ते टाकले जातात. सो दिस इज द स्कीमॅटिक्स ऑफ द थर्मल पॉवर प्लांट. ओके, सो यू हॅव टू रिमेंबर दिस स्कीमॅटिक. ओके, तर या ठिकाणी आपण हे स्कीमॅटिक बघितलं की हा जो आहे तो बॉयलर आहे. या ठिकाणी इंधनाचं ज्वलन केलं जातं हवेच्या सानिध्यामध्ये. त्याच्यानंतर हा पंप पाण्याचा सप्लाय करतो. पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. ते वाफ जे आहे ते टर्बाईन वरती टाकले जाते. टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन जनित्राला कनेक्ट केलेलं असल्यामुळे जनित्र रोटेट होतं आणि विद्युत ऊर्जा निर्मिती होते. ही वाफ जी आहे ती या संगणन यंत्रामध्ये आणली जाते. त्या संगणन यंत्राला या कुलिंग टॉवरद्वारे सतत जे आहे थंड पाण्याचा पुरवठा केलेला असतो. आता हे थंड पाणी या वाफेमुळे गरम होतं आणि हे गरम पाणी या टॉवर मध्ये आल्यानंतर ते काय होतं? बाष्प आणि उष्ण हवा जी आहे त्याच्या मार्फत बाहेर टाकलं जातं. तर आपण त्याचं जे काही सगळं एक्सप्लेनेशन आहे ते बघूया. सो आफ्टर द कंबशन ऑफ द फ्युएल इन द बॉयलर द इमिटेड गॅसेस आर रिलीज टू द atmosphere through the very high tower that is called as a stack. Okay, once the turbine is rotated using the steam at high temperature and high pressure, the steam temperature and the pressure decreases. म्हणजे उच्च तापमानाच्या आणि उच्च उष्णता असणाऱ्या म्हणजे उच्च दाब असणाऱ्या वाफेने एकदा का टर्बाईन रोटेट केलं की त्या वाफेचा दाब, त्या वाफेवरती असणारा दाब आणि त्याचं तापमान जे आहे ते काय होतं? कमी होतं. सो दिस स्टीम is converted back to the water by taking out heat from heat, that means by cooling it. तर ती जी वाफ आहे त्याच्यातली उष्णता जी आहे ती काय होते? काढून घेतली जाते. त्याच्यासाठी कुलिंग टॉवर जे आहे तिथून थंड पाणी सप्लाय केलेलं असतं
आणि हे काम संगणन यंत्र करतं, वाफेतलं उष्णता काढून घेण्याचं काम. सो दिस इज डन इन द कंडेन्सर युजिंग द वॉटर इन द कूलिंग टॉवर. द वॉटर इन द कूलिंग टॉवर इज सर्क्युलेटेड थ्रू द condenser. So heat energy in the steam is given to the water and the steam condenses back into the water. Steam चं रूपांतर नंतर पाण्यामध्ये होतं. The heat absorbed by the water is then released to the atmosphere through the vapor and heated air through the cooling tower. या ठिकाणी बघितलं आपण. तर ते जे काही वाफ पाणी जे आहे गरम होणार आहे, तर त्याच्यात असणारी उष्णता जी आहे ती बाष्पानी उष्ण हवेच्या रूपामध्ये बाहेर टाकली जाते. Although the thermal power generation is a major way of electricity generation today, it suffers from the certain problem. म्हणजे आज जरी विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी या प्रकारचे जे काही थर्मल पॉवर प्लांट वापरले जरी जात असले, तर त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे या पॉवर प्लांटचा उपयोग केल्यामुळे काही समस्या ज्या आहेत त्या सुद्धा निर्माण होत असतात. ठीक आहे. तर बॉयलर मध्ये इंधनाचं ज्वलन झाल्यावरती उत्सर्जित वायू उंच दुराड्यामार्फत हवेत सोडला जातो. तप्त आणि उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्या वाफेचं तापमान आणि त्याच्यावरचा दाब कमी होतो. अशा वाफेतली उष्णता काढून घेऊन म्हणजेच तिला थंड करून तिचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं आणि या वाफेतील उष्णता काढून घेण्याचं काम कोण करत असतो? संगणन यंत्र करत असतं. आणि त्यामुळं वाफेतील उष्णता कूलिंग टॉवर मधल्या पाण्याला मिळते. म्हणजे स्टीम मधली जी हीट आहे ती काय होते? त्या कूलिंग टॉवर मधलं जे पाणी संगणन यंत्राला सप्लाय केलेलं असतं त्याला मिळतं आणि वाफ थंड होऊन तिचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं. मग ही जी उष्णता आहे ती बाष्प आणि तप्त हवेच्या रूपामध्ये काय होते? कूलिंग टॉवरच्या मार्फत बाहेर टाकली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावरती वापरला जाणारा मार्ग असला तरी अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्या निर्माण होतात. सो थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट क्रिएट सम problems. So let us see some problems. There are 3 problems given. First, air pollution due to the burning of the coal. म्हणजे कोळशाच्या ज्वलनामुळे काय होतं? हवा प्रदूषण होतं. Burning of the coal results in the emission of the gases like carbon dioxide, sulfur oxide and nitrogen oxide which are harmful to the human health. म्हणजे कोळसा हे जे काही इंधन आपण याच्यामध्ये वापरतो त्याच्या ज्वलनामुळे याच्यातून काही वायू जे आहेत ते बाहेर टाकले जातात, उत्सर्जित केले जातात. हे वायू तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे वायू बाहेर पडतात जे की आरोग्यासाठी घातक किंवा हानिकारक असतात. सेकंड प्रॉब्लेम, along with the emission of the gases due to the burning of the coal, soot particles are also released into the environment. म्हणजे फक्त हे वायूच बाहेर पडत नाहीत तर इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर त्या इंधनाचे असणारे जे काही सूट पार्टिकल्स आहेत म्हणजे त्याचे जे काही सूक्ष्म कण आहेत ते सुद्धा चिमणीद्वारे काय केले जातात? पर्यावरण जे आहेत त्या पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये सोडले जातात. सो दिस मे कॉज द सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे आपली जी काही श्वसन संस्था आहे तर त्या श्वसन संस्थेच्या संदर्भातले गंभीर आजार जे आहेत ते या सूट पार्टिकल्स मुळे निर्माण होऊ शकतात. The results of the fuel used in this method. Third problem, the results of this fuel. Results of fuel म्हणजे कोळसा हे जे काही इंधन यामध्ये वापरलं जातं तर त्याचे साठे जे आहेत they are limited. That means the results of the fuel coal are limited. मर्यादित आहेत. Therefore, in the future there will be limitations on the availability of the coal. त्यामुळे भविष्य काळामध्ये या कोळशाची जी काही उपलब्धता आहे या इंधनाची जी काही उपलब्धता आहे त्याच्यावरती मर्यादा येणार आहेत आणि त्यामुळं आपोआपच हे जे काही थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट आहेत ते बंद पडणार आहेत. कारण जर इंधनच नसेल तर हे जे काही थर्मल पॉवर प्लांट आहेत ते वर्क होणार नाहीयेत. तर काय काय समस्या आहेत आपण याच्यामध्ये बघितलं. कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण, कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड्स यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणामध्ये उत्सर्जित होतात. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणामध्ये सोडले जातात आणि यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. तिसरी समस्या, यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भामध्ये असणारे साठे जे आहेत ते मर्यादित आहेत आणि यामुळे भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धता जी आहे त्याच्यावरती मर्यादा
येणारच आहे किंवा त्या येतीलच. तर भारतामध्ये जे काही औष्णिक ऊर्जा आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र आहेत, तर त्यांचं ठिकाण जे आहे भारतातलं ते दिलेलं आहे. ते कोणत्या राज्यामध्ये आहेत आणि त्यांची निर्मिती क्षमता जी आहे ते याच्यामध्ये दिलेली आहे. पहिला आहे विंध्यनगर, हे मध्य प्रदेशमध्ये आहे. याची क्षमता आहे 4760 मेगावॅट. मुंद्रा गुजरातमध्ये 4620 मेगावॅट. त्याच्यानंतर मुंद्रा आणखी 2 प्लांट आहेत. एकाची क्षमता आहे 4620 आणि दुसऱ्याची आहे 4000 मेगावॅट. तमनार हे ठिकाण आहे छत्तीसगडमध्ये आणि त्याची क्षमता आहे 3400 मेगावॅट. आणि चंद्रपूरमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जे आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे आणि त्याची क्षमता आहे 3340 मेगावॅट. ठीक आहे. सो वी हॅड seen these power generation plant which are located in the India at the different places. So in this video we had learned the thermal energy based power plant. या व्हिडिओमध्ये आपण औष्णिक ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, त्याचा आराखडा, त्याची रचना आणि त्याचं कार्य पाहिलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अणुऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे त्याची रचना, आराखडा आणि कार्य बघणार आहोत. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.